आक्रोश मोर्चा संपन्न होतोय आणि या मोर्चाला काही वेळात सुरुवात होणार आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी देखील या ठिकाणी सहभागी झाले आहेत। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुनील नागणे आपल्यासोबत आहे। मला सांगा, मोर्चा काढण्याची वेळ आलेली आहे, एका सरपंचाची हत्या होते आणि त्यानंतर कुठेतरी मोर्चा काढण्याची वेळ आली, तर काय भावना? हे बघा, संतोष देशमुख अतिशय गरीब कुटुंबातून येतोय। सर्व उभ्या महाराष्ट्राने आणि पर्यायाने देशाने बघितलं। 15 वर्ष सरपंच पदावर राहणारा माणूस स्वतःला राहायला घर सुद्धा नाही, ही ज्यावेळेस अवस्था जनतेला कळली त्यावेळेस ही जनता आज न्याय मागण्यासाठी रस्त्यावर त्यांच्या बाजूने उतरले, त्यांच्या कुटुंबाच्या सोबत उतरलेले। म्हणून या सरकार असो किंवा विरोधी पक्ष असो, यांनी सारखंच तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून, या सर्व न्यूजच्या माध्यमातून समोरून बोलतात आम्ही शेवटपर्यंत या आरोपींना सोडणार नाही, या हत्यारांना सोडणार नाही, फाशी देऊ। पण हे लपंडाव न होता खरोखरच या हत्यारांना फाशी दिली गेली पाहिजे, यांना कडक शिक्षा दिली पाहिजे। राज्यभरात जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मोर्चे निघतात, मात्र वाल्मिक कराडांचं नाव असेल त्याच पद्धतीने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात येते। अद्यापही सरकार हे मान्य करायला तयार नाही। बघा, राजकीय वास याच्यामध्ये 100% आहे, कारण चौकशीमध्ये कुठेही पारदर्शकता दिसत नाही। कारण आजपर्यंत ज्या ज्या आरोपींना यांनी पकडलंय ते महाराष्ट्राच्या समोर आहे। 3 आरोपी सरेंडर होऊन गेले। का सरेंडर झाले? त्यांच्या सोबत कोण कोण होते, त्यांच्या जिथं त्यांनी थांबलेत तिथं थांबण्यापासून ते पोलीस कस्टडी पर्यंत काय प्रवास होता, कुणी कुणी सहकार्य केलं, कुणी कुणी त्याला झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यांची का चौकशी होत नाही, त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे। दुसरी बाब अशी आहे की वाल्मिक कराडला 100% सहकार्य धनंजय मुंडे सारखा मंत्री देतोय आणि त्यांनी जाहीर आपल्या माध्यमातून सांगतोय होय माझं सहकार्य। पण मला एक सांगायचं आहे, धनंजय मुंडे असतील किंवा आत बसलेले हे हत्यारे असतील, तुम्हाला हे सरकार विरोधी पक्ष पाठीशी घालेल, पण याद राखा तुम्ही रस्त्यावर आल्यावर आमच्याशी गाठ आहे। जर आम्हाला न्याय व्यवस्थित नाही मिळाला, सखोल चौकशी नाही झाली तर आम्ही तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही। तुम्हाला ताणू ताणू आम्ही काय जनता आहे 12 बलुतेदार 18 पगड जातील मराठा समाज हे दाखवून देऊ। हाकेंना देखील अडवण्यात आलं परवा परभणीमध्ये ते गेलेले असताना, काय त्यांची भूमिका कशी वाटते? हाकेच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर ते हाके जे आहेत खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला लागलेला कीड आहे। त्याचं कारण जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करतो। त्याच्या मुखातनं येणारे शब्द पहा। तात्काळ जाग्यात आपण एकमेकाच्या विरोधात दगड घेतले पाहिजे आणि एकमेकावर मारलं पाहिजे, अशी त्याची वक्तव्य आहे। अजूनही आरोपी अटक नाही, महिना उलटून गेला। या ठिकाणी सरकारने गांभीर्याने या प्रकरणाचं पूर्ण एवढे मोर्चे होतात, जनतेचा आक्रोश पाहता या ठिकाणी सरकारनं तात्काळ धनंजय मुंडेचा प्रथम अगोदर राजीनामा घेणं गरजेचं आहे। कारण की संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली आहे त्या जे मारेकरी जे आहेत त्यांना कदापि माफ केलं नाही पाहिजे, त्यांना फाशीच झाली पाहिजे। आणि या ठिकाणी असं ऐकण्यात येते की धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्री हे धनंजय मुंडेला देण्यात येईल। आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये त्याला पाय सुद्धा ठेवू देणार नाही। सरकारला माझी विनंती आहे की तात्काळ धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यावा आणि या ठिकाणी पालकमंत्र्याचा विषयच नाही, त्याला मंत्रिमंडळात सुद्धा ठेवणे अशी आम्ही शिंदे साहेबाला शिवसेनेच्या वतीने मागणी करणार आहोत। आज मोर्चा निघालाय, कधीपर्यंत लढा सुरू राहणार? जोपर्यंत या मारेकऱ्यांना सर्वांनाच फाशी शिक्षा होत नाही आणि ह्यांचे जे पाठीराखे आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हा जन आक्रोश कायम राहील। जोपर्यंत कुटुंबियांना न्याय मिळत नाही आणि जोपर्यंत मारेकऱ्यांना शिक्षा मिळत नाही तोपर्यंत हा जन आक्रोश चालूच राहील, असं कुठेतरी म्हणतात। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव।